कोल्हापूर सांगली भागात पूर व्यवस्थापन करणं आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देणं या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करायला जागतिक बँक तसंच केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। सुमारे 3,300 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक 2,300 कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे 1,000 कोटी रुपये देणार आहे। या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी फडणवीस यांनी जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत। या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना दिलासा मिळणार आहे। तसंच या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातली कामं प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सातारा किंवा कोल्हापूर, विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल। आणि आपण पाहतोय की सातत्याने म्हणजे 5 वर्षातनं 3 वर्ष तरी अशा प्रकारचा पूर आपल्याला सातत्याने येताना दिसतो। त्यामुळे हे पाणी सातत्याने उपलब्ध आहे आणि म्हणून या पाण्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागामध्ये करता येईल। अशा प्रकारचा हा जो अतिशय युनिक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला आता जी आपली कमिटी आहे इकॉनॉमिक अफेअर्सची माननीय केंद्रीय वित्त मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्याला एक प्रकारे मान्यता दिलेली आहे।